नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारचा ऐतिहासिक निर्णय तर पहिल्या दिवसापासून मिळणार वेतन संरक्षण, पेन्शन आणि सेवा जोडणीचा मार्ग मोकळा. पवित्र पोर्टलद्वारे शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेल्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. शासकीय आणि निमशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक पदावर आल्यानंतर वेतन संरक्षण आणि सेवा जोड शालेय शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 18 फेब्रुवारी 2026ला घेतलेल्या शासन निर्णयाची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याने गंभीर दखल घेत सरकारने आता सर्व संभ्रम दूर करणारे स्पष्टीकरण दिले आहे. नियम न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नेमका निर्णय काय आणि तुमचा काय फायदा? जर एखादी व्यक्ती आधीपासूनच नियमित शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत असेल आणि आता नियुक्ती पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा सैनिकी शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून झाली असेल तर त्या व्यक्तीला जुन्या नोकरीतील वेतन संरक्षण आणि सेवा जोडणीचा लाभ मिळणार आहे. शिक्षण सेवक कालावधीतच मिळणार नियमित वेतन श्रेणी. शिक्षण सेवक कालावधीतच पहिल्या दिवसापासून वेतन श्रेणीचा लाभ देणे बंधनकारक केले आहे. वेतन श्रेणीची निश्चिती कशी होणार? समजा एखादा कर्मचारी पूर्वीच्या नोकरीत S7 वेतन श्रेणीत 25,200 रुपये वेतन घेत होता आणि आता त्याची निवड शिक्षकाची S10 किंवा S14 श्रेणी असलेल्या पदावर झाली तर त्याला त्या श्रेणीतील किमान टप्पा म्हणजेच अनुक्रमे 29,200 किंवा 38,600 रुपये मिळतील. पेन्शन आणि ग्रॅज्युएटी सेवा जोडली जाणार. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांची नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत पूर्वीची सेवा, सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटी प्रयोजनार्थ अहर्तकारी सेवा म्हणून जोडून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कधीपासून मिळणार याचा लाभ? ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी 18 फेब्रुवारी 2026 रोजी चालू होता त्यांना त्या तारखेपासून हा लाभ मिळेल. तर 18 फेब्रुवारी 2026 नंतर नियुक्त होणाऱ्या नवीन उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासूनच हा लाभ मिळणार आहे.